मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी राष्ट्रवादीची प्री कॅबिनेट बैठक होणार। बैठकीत जिरवाळांच्या राजीनाम्यावरती फैसला होण्याची शक्यता। आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरण जिरवाळांना भोवण्याची शक्यता। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ। दर 195.5 रुपयांनी वाढले। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कुठलेही बदल नाहीत। रात्री 12 वाजल्यापासून सिलेंडरची दरवाढ लागू। प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। इंडियन ऑइल कॉर्पोरेशनकडून इंधन दरात वाढ। 100 ऑक्टेन पेट्रोलची दिल्लीमध्ये किंमत 160 रुपयांवर। प्रीमियम डिझेलचे दर 92.99 रुपये प्रति लिटर। 2 ते 3 आठवड्यात इराणसोबत युद्ध संपणार। अमेरिका इराणकडून लवकरच बाहेर पडेल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून युद्धबंदीचे संकेत। ट्रम्प यांच्याकडून आतापर्यंत 12 वेळा इराणवरती विजय मिळवल्याचा दावा। युद्धाच्या दिवसापासून ट्रम्प यांच्या वक्तव्यामध्ये सातत्यानं बदल। 2 मार्चला मोहीम पूर्णपणे यशस्वी झाल्याचं वक्तव्य, तर 9 मार्चला म्हणाले संपूर्ण विजय मिळवायचा आहे, तर 11 मार्चला युद्ध कोणत्याही क्षणी संपू शकतं असा दावा। इराणची अमेरिकेला धमकी। मायक्रोसॉफ्टसह 18 टेक कंपन्यांवरती हल्ल्याची धमकी। इराणी भूभागावर झालेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई केली जाणार। मायक्रोसॉफ्टसह गुगल, ॲपल कंपन्यांवर हल्ल्याची धमकी। कर्मचाऱ्यांना तात्काळ कामाची ठिकाणं सोडण्याचा इशारा। इराण हॉर्मुझ बंद जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून एंट्री फी आकारणार। एंट्री फी आकारण्याच्या नवीन प्रणालीला मंजुरी। दरम्यान मलेशियाच्या जहाजांना हॉर्मुझमधून विनाशुल्क जाण्याची परवानगी। 7 जहाजं हॉर्मुझमधून जाणार। 31 जुलैपर्यंत रशिया पेट्रोल निर्यात बंद ठेवणार। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचा मोठा निर्णय। भोंदूखरातची आज पोलीस कोठडी संपणार। भोंदूखरातला आज कोर्टात हजर करणार। भोंदूखरातला विशेष न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन नाशिक पोलिसांच्या ताब्यात। खरातच्या नाशिकमधील घरी एसआयटीकडून 15 ते 20 मिनिटं झाडाझडती। महिला पोलीस गेटवरनं उड्या मारून घरात शिरल्या। शिर्डी जमीन खरेदी प्रकरणात खरातच्या पत्नीवरती अटकेची टांगती तलवार। कल्पना खरातसह 5 जणांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल। खरातची पत्नी फरार, शोध सुरू। खरात प्रकरणात एका सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर पोलिसांच्या रडारवरती। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणीसह मेडिकलमध्ये गुंगीच्या आणि वेदनाशामक गोळ्या खरेदी केल्या जात असल्याचा संशय। सूत्रांची माहिती। भोंदू खरात सोबत असलेल्या संबंधांबाबत शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंची चौकशी करा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी। हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा अनिसचा आरोप। गोडसेंचा खरात सोबतचा व्हिडिओ देखील समोर आला। भोंदू खरातची संपत्ती शेकडो कोटींची, मात्र उत्पन्न लाखांचं दाखवून भरायचा कर। खरातनं बांधकाम प्रकल्प हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचा आरोप। आयकर विभागाकडून खरातवरती मोठी कारवाई होण्याची शक्यता। बंडलबाज खरात शाकाहारी असलेल्यांना मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून प्रसाद म्हणून मासा खायला द्यायचा। काही जैन धर्मीय व्यावसायिकांना फसवून लाखोंची रक्कम लुबाडली। एसआयटीच्या तपासामध्ये खरातचं पितळ उघड। जैन मुनींच्या चमत्कारानं गळ्याचा त्रास दूर झाला। महापौर रितू तावडेंचं जैन मुनींबद्दल मोठं विधान। तर रितू तावडे गुरुदेव नम्रमुनी महाराज यांना भेटल्यानंतर महापौर झाल्या। मंगलप्रभात लोढांचा दावा। एका महापौरबाईंनी किती अंधश्रद्धा पसरवावी, मुनी साधू कुणी चमत्कारी नसतात। रितू तावडेंच्या वक्तव्यावरनं संगीता तिवारींची टीका। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या होत्या। जैन मुनी नयन पद्मसागर यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। पद्मसागरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचायला हवा। महाराणी ताराराणींबाबतच्या पद्मसागरांच्या वक्तव्यानंतर जैन मुनी निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया। छत्रपती शिवरायांबाबत चुकीचं बोलणाऱ्यांना उत्तर द्यायला हवं। जैन आणि मराठी असा वाद नाही, निलेश चंद्र यांची प्रतिक्रिया। महाराणी ताराराणी हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या। इतिहास माहीत नसताना जैन मुनींनी अशी वक्तव्य करू नये। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची टीका। नागपुरात ऑटो एलपीजी गॅस दरात 15 रुपयांची वाढ। सध्या नागपुरात ऑटो एलपीजी दर 135 रुपयांवर। शहरातील 80% एलपीजी पंप बंद। पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकर बंद। अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 49 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांची कारवाई। घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले। रत्नागिरीतील एलपीजी ऑटो गॅस पंपाला 12 दिवसांनंतर गॅसचा पुरवठा। एका वाहन चालकाला केवळ 500 रुपयांचा गॅस मिळणार। गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे व्यवस्थापकांचा निर्णय।
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजल्यापासून वेगवेगळ्या विभागांच्या बैठका, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या स्वतंत्र बैठका होणार. दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आजच्या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष. कोल्हापुरात दख्खनचा राजा ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात. यात्रेचा आज मुख्य दिवस. मानाच्या सासन काठ्यांचा ज्योतिबा डोंगरावरती आज उत्सव बघायला मिळतोय. सांगली जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीसाठी आज निवड होणार. सकाळी 11 वाजल्यापासून निवड प्रक्रिया पार पडणार. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी आमदार अमोल खताळ यांच्या विरोधात खटला चालवला जाणार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी केलेल्या तक्रारीनंतर खताळ यांच्यावर न्यायालयात रितसर खटला चालवला जाणार. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. आतापर्यंत 3 उमेदवारी अर्ज दाखल. मात्र 3ही अर्ज पुणे जिल्ह्याबाहेरील असल्याची माहिती. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात स्थानिक पातळीवरून अद्याप एकही अर्ज आलेला नाही. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी रस्सीखेच. स्वीकृत नगरसेवक पदासाठी नेत्यांची मुलं, बहीण, भाऊ स्पर्धेत. कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष. भारताचं BWTYR LPG जहाज मुंबईत दाखल. 22,500 मेट्रिक टन LPG गॅस घेऊन जहाज दाखल. 2 दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचं थैमान. 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवला. शेती पिकाचं नुकसान होणार असल्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त. आजपासून देशातील सर्व टोलनाके कॅशलेस होणार. फास्टॅग किंवा UPI पेमेंटद्वारे टोल टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार. कोणत्याही वाहन चालकांना टोलनाक्यावरती कॅश पेमेंट करता येणार नाही. नागपूर SBL स्फोटाला महिना उलटला. मात्र अद्याप मालकासह 11 आरोपींना अटक नाही. SBL कंपनीत झालेल्या स्फोटात 26 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी 21 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. शनी शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. 7 महिन्यांचं थकीत वेतन द्यावं. किमान वेतन कायदा लागू करावा. आठवडा सुट्टीसहित रजा सुट्टी लागू करावी. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. नाशकात येत्या शनिवार आणि रविवारी पाणीपुरवठा बंद राहणार. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार. सोमवारी सकाळी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. नागरिकांनी काटकसरीनं पाण्याचा वापर करण्याचं आवाहन. पुणे नाशिक महामार्गावरील शिंदेवाडी चौकात टेम्पोचा अपघात. नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. अपघातात चालकाचा मृत्यू. अपघातानंतर महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याच्या राजगड तालुक्यात भेकर शिकार प्रकरणी वनविभागाकडून 3 जणांना अटक. आरोपींकडून हत्यार आणि मांस जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. पुण्याच्या राजगडमधील भट्टी वाघदरा परिसरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त. या प्रकरणी आरोपीवरती गुन्हा दाखल. सोलापुरात राहत्या घराच्या आवारातच गांजाची लागवड केल्याचं उघड. 21 किलोंचा अंदाजे 4 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त. जळगावातील मेहरुण परिसरात वृद्धाला मारहाण करत घरात दगडफेक. दुकान रिकामं करून देण्याच्या वादातनं वृद्धाला मारहाण केल्याची घटना. दगडफेकीत 3 जण जखमी. दुचाकीचंही नुकसान. पालघरच्या जव्हार तालुक्यातील गावपाड्यांवरती पाणी टंचाईचं संकट. शासनाच्या टँकरमुक्त महाराष्ट्र आणि हर घर नल योजनेचा बोजवारा उडाला. तातडीनं पाण्याची उपाययोजना करण्याची मागणी. अकोल्यात पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर. लॉकअपमधील महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. ASIनं महिलेला शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. ASI राजेश श्रीराम जाधव याच्यावर गुन्हा दाखल करत तात्काळ निलंबन.